गोपाळराव, कसली एवढी खळबळ चालली आहे मनात? गोपाळराव, आम्ही समजू शकतो, जहालमताची व्यक्ती बोलण्यापेक्षा कृतीवरच भर देते, पण कृती? गोपाळराव, आपल्या स्वबांधवांविषयी कळवळा वाटणे, परक्यांचा संताप येणे हे स्वाभाविक आहे नव्हे, तसे वावयाचेच हवे. जिवंतपणाचं लक्षण आहे ते. गोपाळराव, सारासार विवेकाचे वल्ले हातात घट्ट धरावे माणसाने, म्हणजे विचाराच्या घनघोर वादळातही आपल्या निर्णयाची नौका योग्य त्या किनाऱ्यालाच पोहोचते. तुमच्या भगिनीस त्याच्याकडे केवळ सुख आणि सुखच मिळेल ह्याची ग्वाही हा ब्राह्मण तुम्हास देतोय. गोपाळराव, आपण एकदा माधवास भेटाच. हातच्या कंकणाला आरसा लागणार नाही. रामो राजमणी सदा विजयते रामम. सुनबाई, सकाळपासून तिसऱ्यांदा उचकी लागली आहे तू. इतकी कोण आठवण काढते म्हणायचे? बहुतेक उमाच असणार, कारण तिचे नाव घेतल्याबरोबर उचकी थांबते. यावे यावे अण्णासाहेब, या 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 या. सुनबाई, पाहिलंस का कोण आले ते? सकाळपासून उचकी लागली होती ना तू, तुझी धाकटी बहीण भेटावयास आली आहे. या या या. आयुष्यमान भव. अण्णासाहेब, गोपाळा, आपण बाहेर जाऊन गप्पा मारीत बसू. उमे, कधी भेटेन असे झाले होते ग ताई. यमुनेस तुझ्या हाती सोपवले मी, पण अगं परिस्थितीच तशी होती, त्यात तुझा अगं काय दोष. पण सासर उजवेच मिळाले म्हणायचे यमुनेस. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला. रातच्या पाराला वासुदेवाला, कंच्या रातच्या पाराला वासुदेवाला, रातच्या पाराला वासुदेवाला. अन का मुलांना भेटाया वासुदेवाला, मुलांना भेटाया वासुदेवाला. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग आमच्या रायबाचं. बोला हर हर महादेव, बोला हर हर. या या. बसा. काय आहे हे? अहो रमाबाई, आधी बसा तर खरे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकारचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभवन होते जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. करा, सुरुवात करा. समयी ह्या उदबत्त्या किती छान सुगंध आहे, आणि ही रांगोळी असे वाटते की इथे कोणाचे तरी लग्नच आहे. आणि आज जसे आपण एकसारख्या चौरंगावर समोरासमोर बसून जेवतो आहोत, तसेच एक दिवस आमच्या टेबला समोरील खुर्चीवर बसून तुम्ही आमच्या प्रमाणे ग्रंथ वाचावेत अशी आमची इच्छा आहे.